मुळात रेनपोट स्प्रिंकलर हा तुषार सिंचनाचाच एक प्रकार आहे। तुषार सिंचनामध्ये मोठे स्प्रिंकलर, रेनगन, मिनी स्प्रिंकलर असे वेगवेगळे प्रकार पडतात। त्यातला हा कमी दाबावर चालणारा मिनी स्प्रिंकलर आहे। या प्रकारातही पिकांना पाऊस पडतोय असं पाणी दिलं जातं, त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि पूर्ण शेतात समान पाणी देता येतं। तुषार सिंचनाच्या इतर प्रकारांमध्ये आणि रेनपोर्टमध्ये एकच मोठा फरक आहे, तो म्हणजे हा सिंचन प्रकार ठिबक सिंचनासारखंच कमी दाबावर चालतो। कमी दाब म्हणजे सुमारे 1.5 किलो प्रति चौरस मीटर। आता तुम्ही म्हणाल या सिंचनामध्ये नक्की काय येतं, तर रेनपोट सिंचनासाठी मोटर पंप, मुख्य PVC पाईप, लवचिक पॉलिथिलीन पाईप, रेनपोट स्प्रिंकलर हेड, स्टँड, व्हॉल्व आणि कनेक्टर लागतं। रेनपोट स्प्रिंकलरमध्ये हलक्या आणि लवचिक पॉलिथिलीन पाईपचा वापर केला जातो, त्यामुळे ते वजनानं हलकं असतं, म्हणून त्याची निवड करणं सोपं जातं। हे स्प्रिंकलर साधारणपणे 10 बाय 10 मीटर अंतरावर उभारले जातात आणि त्याची उंची सुद्धा कमी जास्त करता येते, त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरता येतं।